हॅलो फ्रेंड्स, राणी व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक फॅन्सी ड्रेसची इथे कटिंग बघणार आहोत 11 वर्षाच्या मुलीसाठी। आता यातून आपण साडीतून आपण पदराचा पार्ट जो तो आपण इथे वेगळा कट करून घेतलाय। साडीला आपण साइडला ठेवूया आणि जो पदराचा पार्ट आहे आधी आपण इथे फॅन्सीची जॉकेटची आपण कटिंग करणार आहोत। तर आधी आपण करायचं काय, चेस्ट वाईज आधी आपल्याला कापड हा डबल फोल्ड करायचा आहे। यात आपण आधी पाठीमागचा पार्ट कट करूया, मग आपण यात फ्रंट पार्ट इथे कट करणार आहोत। ते यात बघा जो काठाचा पार्ट आहे तोही आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मी बंद बाजू मी माझ्या जी यावर डिझाइन आहे मोराची, तर या पॉइंटला आपण करायचं काय, या साइडने मोर हे सरळ येतील या पद्धतीने याला आपल्याला सरळ ठेवायचं आहे। बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली। तर यात बघा आपण हा आपला काठाचा पार्ट आहे, मी ते सरळ लाईन ड्रॉ करते, तो काढायचा आहे म्हणून तो आपल्याला चेस्ट घेर आहे 30 इंचाचा। तर यात आपल्याला 7.5 याचा चौथा पार्ट आहे प्लस 2 इंच यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजेच की 9.5 इंचावरती। तर 9.5 वरती आपण डबल फोल्ड ठेवलंय। त्यानंतर शोल्डर साठी बघा आता जेवढं शोल्डर आहे त्याचा निमा पार्ट टाकायचा आहे। तर साधारण या पॉइंटला बघा आपण शोल्डर जे आहे 12.5 आहे, तर या पॉइंटला आपण इथे बघा 6 आणि जस्ट स्टेपचे 2 लाईन एवढा आपण इथे शोल्डर घेतोय। या पॉइंटला आपण इथे शोल्डर घेतलंय। जी मुंड्याची उंची आहे, मुंड्याची उंची आपल्याला या पॉइंटला घ्यायची 6 इंचावरती, 6 इंचावरती मुंड्याची उंची। त्यानंतर बघा आता जॉकेट हे आपलं सीट वाईज थोडं लांब आहे, तर त्याची उंची कशी घ्यायची आपल्याला, शोल्डर पासून तयार आपल्याला हे हवंय या पॉइंटला 20 इंच रेडी हवंय। तर आपण इथे 21.5 म्हणजेच की 1.5 इंच मी यात एक्स्ट्रा घेते या पॉइंट पर्यंत। 1.5 इंच यात आपण एक्स्ट्रा घेतलंय। जिथे मी आता मुंड्याची उंची घेतली त्या पॉइंटला आपण चेस्टचा चौथा पार्ट प्लस यात आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा। तर यात बघा आपण चेस्ट वाईज मेजरमेंट टाकला, कमरघेर 28 इंचाचा आहे, तर 7 याचा चौथा पार्ट आणि आताही आपण मार्किंग घेतोय 2 इंचावरती। आता जो आपला एक्स्ट्रा वाला पॉइंट आहे याला आपल्याला या पॉइंट पर्यंत मॅच करायचं। पाठीमागचा पार्ट आपण आधी कट करतोय, तिरकस आपण याला मॅच केलंय। पाठीमागून जी गोलाई ती 1.5 इंचावरती द्यायची आहे। पाठीमागे आपण 1.5 इंचाची गोलाई दिली आहे आणि त्यानंतर जो पाठीमागचा जो आपला घेरा असणार आहे 3 इंचाचा घेरा आणि आपण जसं कॉलरला गोलाई देतो 1.5 इंचाची, फक्त हलकीशी आपल्याला 1.5 इंचावरती द्यायची आहे गोलाई या पद्धतीने। पाठीमागचा पार्ट आपण याला ड्रॉ केला, याला आपण कट करून तर या पॉइंटला आपण पाठीमागचा जो पार्ट आहे तो मी इथे कट करून घेतलाय। पाठीमागचा पार्ट आपला इथे रेडी आहे, आता आपण फ्रंट पार्ट इथे कट करूया। आता बघा फ्रंट पार्ट साठी आपण परत डबल कट घातली आहे। सेम मेजरमेंट आपल्याला घ्यायचं जे आपण पाठीमागच्या पार्टला घेतलं 21.5 इंचावरती आपण याची उंची घेतोय। त्यानंतर शोल्डर सेम असणार आहे आपलं 2.25, 6 आणि जस्ट 2 लाईन 6.25 इंचावरती आपण इथे शोल्डर घेतोय। जी मुंड्याची उंची ती 6 इंचावरती आणि चेस्ट वाईज परत आपण याला डबल घडी घालायची 7.5 चेस्टचा चौथा पार्ट, इथून पुढे 2 इंचाची मार्जिन आणि कमरचा चौथा पार्ट 28 इंचाचा कमरघेर आहे, 7 याचा चौथा पार्ट 2 इंचाची परत इथे मार्जिन। एक्स्ट्रा वाले पॉइंट मॅच करायचे 1 इंचाची हलकीशी गोलाई आणि आता फ्रंट पार्टचा आकार आपल्याला द्यायचा कसा आहे, 3 इंचाचा गळ्याचा घेरा या पॉइंटला आणि वरून एक 8 इंचावरती आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे। 8 इंचावरती एक पॉइंट आपल्याला द्यायचा आहे। हा एक पॉइंट आपण 8 इंचावरती दिलाय आणि जसं व्ही शेप आपण ड्रॉ करतो आधी या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचं आहे। व्ही शेप आपण इथे ड्रॉ केलाय। जर तुम्हाला दिसत नसेल तर कटिंगच्या वेळेस आपण याला स्टेप बाय स्टेप बघूया, पण त्याआधी व्ही शेप मध्ये मी ड्रॉ केलाय। तसा आकार जमत नसेल तर एक बॉक्स बनवायचा आहे आपल्याला। इथे बॉक्स जरी रेडी केला तर व्ही शेप पर्यंत या पॉइंट पर्यंत आपल्याला सरळ यायचंय, जसं आपण एक त्रिकोणी गळा कट करतो स्ट्रेट या पद्धतीने यायचंय आणि हलकीशी या पॉइंटला आपल्याला गोलाई घ्यायची गळ्यासाठी या पद्धतीने। आणि हा जो पार्ट आहे खाली आता इथे कमरेसाठी तुम्हाला सांगेन या पॉइंट पासून आपल्याला 3 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे। 3 इंचावरती एक पॉइंट दिलाय। हा जो आपला आकार आहे याला आपल्याला तिरकसा या पद्धतीने इथे आपल्याला गोलाईमध्ये राऊंड शेप मध्ये इथे याला मॅच करायचं या पद्धतीने। राऊंड शेप मध्ये याला इथे मॅच करायचं या पद्धतीने। आता फ्रंट पार्टचा जॉकेटचा पार्ट आपण पुन्हा ड्रॉ केला, याला आपण कट करून घेऊया। तर फ्रंट पार्ट पण आपल्या इथे कट करून झालाय, आता आपण स्लीव याची कट करून घेऊया। आता यात बघा आपल्याला काठाचा जो पार्ट आहे त्याची आपण स्लीव
हवी आहे आणि जेवढी उंची हवी तेवढा काठ नाही खरं तर. यात आपण काय केलंय, जॉईन करून घेतलंय. यात आपण काठाचा जो अर्धा पार्ट आहे तो मी ते जॉईन करून घेतलाय. जेवढं आपण स्लीव हवी आहे त्यात आपल्याला 4 कापडामध्ये याची घडी घालायची आहे. या पद्धतीने 4 कापडामध्ये आपल्याला याची घडी घालत बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेते. आणि जो आपला आता इथे दंडघेऱ्याचा जो पार्ट आहे या पॉइंटला, याचा आपल्याला चौथा पार्ट टाकायचा आहे. आधी जो खालीवर पार्ट असेल तो एकसारखा व्यवस्थित इथे प्रेस करा हाताने, जेणेकरून स्लीव ही तुमची खालीवर होणार नाही. या हिशोबाने आपल्याला एकसारखा करायचा आहे. आता 8.5 याचा दंडघेर आहे. तर या पॉइंटला आपल्याला करायचं काय, 4 आणि जस्ट 2 लाईन एवढा आपल्याला याचा निमा पार्ट टाकायचा आहे. इथून पुढे 1.5 इंचची आपण यात मार्जिन घ्यायची आणि याच पॉइंट पासून वरती काखेतलं मेजरमेंट टाकायचं. साधारण 3 इंचावरती तिरकसचं हे आपण काखेतलं मेजरमेंट टाकलंय. आणि जो आपण चेस्ट घेर घेतला होता 7.5 इंचाचा, तो मी इथे 7.5 घेते. इथून पुढे 1.5 इंचची आपल्याला परत मार्जिन हवी आहे. मार्जिन वाला पॉइंट घेतलाय आणि याला आपल्याला हलकीशी घ्यायची तिरकशी गोलाई. या पॉइंटला सरळ आणि हा पॉइंट दंडघेऱ्याला मॅच करायचा. तर स्लीव आपली ड्रॉ करून झाली, याला आपण कट करून घेऊया. तर स्लीवचा पार्ट आपण इथे कट करून घेतला या पद्धतीने. स्लीव पण आपली रेडी झाली. स्लीव रेडी झाली. आता यातला आपल्याला अस्तर कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता जसं आपण मेन फॅब्रिक कट केलंय तेवढंच आपण इथे अस्तर कट करायचं. आता यात आपण कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा कटिंग न करता जसं आहे मेन फॅब्रिक तसंच आपण इथे अस्तर कट करून घेतलंय आणि जॉकेटची कटिंग आपण इथे कंप्लीट केली. तर बघा इथे अम्ब्रेलाची आपल्याला ड्रेसची घेऱ्याची कटिंग करायची आहे. तर त्याआधी जेवढी साडी शिल्लक होती त्यात मी हिला पूर्ण घडी घालून ठेवली. घडी कशी घातली आहे तर साधारण आपली 8 पार्टमध्येची मी घडी घातली आहे. जो फोल्डवाला पार्ट आहे तिथे 4 आणि ओपनवाली साईड 4 या पद्धतीने आपण 8 कापडाची आपण घडी घातली आहे. आता मेजरमेंट कसं टाकायचं आहे, जी पूर्ण ड्रेसची उंची आहे ती आहे 48 इंचाची. तर यात मी काय करणार आहे, या पॉइंटला आपण इथे मी 4 इंच घेते. का घेते तर बघा 28चा चौथा पार्ट 7 येईल. जर आपण 4 कापडात घडी घातली असेल तर मी इथे 4 चौथा पार्ट म्हणजेच की 7 इंच टाकलं असतं. पण मी इथे 8 पार्ट मध्ये घडी घातली आहे कारण मला साडीचा जो घेर आहे त्याचा पूर्ण वापर करायचा आहे. तर 3.5 याचा निमा पार्ट परत आला असता तर मी 4 अर्धा इंच यात एक्स्ट्रा घेते आणि आपण जी घडी येते आपण या पॉइंटला 4 इंचावरती घालतोय. तर मी इथे सरळ 4 वरती सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. कापड कमी जास्त असेल या हिशोबाने तुम्ही बरोबर 4 इंचावरती याची आधी घडी घालायची आहे. आणि या 4 इंचाची घडी घातल्यानंतर बघा आता इथे 4 इंचावरती आपण घडी घातल्यानंतर या पॉइंटला काय करायचं, जी आपली उंची आता 11 इंचाची वरती आपला जो चेस्टचा काट असणार आहे त्यासाठी 11 इंच जाईल. तर या 11ला आपल्याला या पॉइंटला वरती ठेवायचंय आणि इथून जी उंची राहील आपली 37 वरती मार्क करायचंय. पण यातही आपल्याला काय करायचंय, जो काटाचा पार्ट आहे तो मला मॅच करायचा आहे. तर यात मी काय करणार आहे, साधारण जेवढा आपला काट आहे तो मायनस करायचा आहे आणि गोलाईमध्ये आपल्याला याला राऊंड शेप मध्ये ड्रॉ करायचं आहे. तर इथे बघा 37 इंचाची उंची हवी होती, मी काठाचा पार्ट मायनस केला आणि 27 इंचाची उंची घेत इथे आपण सर्कलमध्ये घेरा इथे कट केला. आता याला ओपन करून बघूया की आपला घेरा जो तो ड्रेसचा पूर्ण केवढा असणार आहे. साधारण जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले आपली 4 पार्ट मध्ये याची आपण कटिंग केली. या पद्धतीने जेवढा याला तुम्ही पसरवाल तेवढा हा. आता यात सुद्धा तुम्ही बघत असाल जेवढा मी याला फोल्ड केलं ही फक्त आपली डबल साईज, जेव्हा आपण सिंगल बघू तर साधारण एक घरभर याचा घेरा होणार आहे. तर ते आपण घेरा इथे कट करून घेतलाय. आता आपण करायचं काय, जो आपला चेस्टवाला पॉइंट आहे त्याला आपण कट करून घेऊया. तर इथे आपण अस्तर जी आपण चेस्ट पॉइंटची कटिंग करायची, घेरा कट झालाय, जी उरलेला जो पार्ट आहे साडीचा तुकड्यांमध्ये त्याला आपल्याला डबल फोल्ड करून डायरेक्टली कट नाही करता येणार, त्याच्यामुळे आधी आपण अस्तरावरती कटिंग करतोय. तर अस्तराचं करायचं काय, आधी जे शोल्डर पॉइंट आहे तिथे सरळ लाईन ड्रॉ करा जेणेकरून शोल्डर हे आपला कमी जास्त होणार नाही. आणि जी आपण चेस्ट पॉइंटची जी उंची तुम्हाला मी 11 इंच सांगितली, आता आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच की 12 इंचावरती. आता मेजरमेंट कसं घ्यायचं आपल्याला बॉटमच्या पार्टचं, सॉरी चेस्टच्या पार्टचं, जे 6 इंचाचं मी इथे शोल्डर घेते. पाठीमागचा गळा इथे आपला 3 इंचाचा असणार आहे, पाठीमागचा 3 इंचाचा आणि जो फ्रंट पार्टचा जो गळा आहे तो आपला इथे असणार आहे साधारण 5.5 इंचावरती. तयार होऊन 5 येईल, 5.5 इथे घेतलाय, मागचा 3 घेतलाय, 2.5 रेडी होईल. तर या पॉइंटला आपल्याला करायचं काय, 3 इंचाचा गळ्याचा इथे आपला घेरा, दोघही पॉइंटला हलकी आपल्याला गोलाई घ्यायची. हा आपला मागचा गळा असणार आहे आणि हा आपला इथे पुढचा गळा असणार आहे. या पद्धतीने
मुंडीची उंची परत या पॉइंटला एक 6 इंचावरती मुंडीची उंची आणि चेस्टचा चौथा पार्ट 7.5, 30चा चौथा पार्ट 7.5 आणि इथून मार्जिन 2 इंचाची 28 इंचाचा कमर घेर आहे, 7 चौथा पार्ट आणि इथून पुढे परत 2 इंचाची मार्जिन. तर बघा आता याला आपण जी गोलाई आहे, पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला या पॉइंटपासून 1.5 इंचावरती आणि फ्रंटची जी द्यायची ती द्यायची 1 इंचावरती. तर फ्रंट आणि बॅक दोघंही पार्ट आपल्या इथे ड्रॉ करून झाले. याला आपल्याला सेपरेट आपण इथे कट करून घेऊया. तर इथे बघा चेस्ट पॉइंट पण आपल्या इथे कट झालाय. आता याची आपली कटिंग इथे कंप्लीट झाली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपण बघूया याची स्टिचिंग. ड्रेसवाला पार्ट आपला रेडी आहे. या पद्धतीने याचा घेरा आहे. घेरा हा आपला आतल्या साईडला इथे बघा पूर्णपणे या पद्धतीने जेवढा याला आपण मोकळा करू तर हा पूर्ण इथे पूर्ण साडीचा जो घेरा आहे तो खूप जास्त होतोय, जो की या पद्धतीने मोकळा दाखवला जात नाही. तर या पॉइंटला